सकाळचा नाश्ता असो किंवा मग मुलांचा टिफिन असो, अगदी झटपट, अगदी 15 मिनिटात होणारा नाश्ता आहे. मऊ लुसलुशीत, बनवायला अगदी सोपा आणि घरच्या साहित्यात होतो. रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मग मुलांच्या टिफिन करता काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न. त्यामुळे असा हा झटपट होणारा अगदी 15 मिनिट मध्ये होणारा असा नाश्ता तुम्ही नक्की बनवा. त्याकरता मी घेतला आहे 1 कप रवा घेतला आहे. कुठलाही रवा, जाड बारीक कुठलाही घेऊ शकता. त्याच कपाने अर्धा कप मी घेतला आहे बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि पाऊण कप मी घेतला आहे दही. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे आपला हा पदार्थ जास्त टेस्टी होईल. आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं. एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं एक साधारण मिनिटभर. तर इथे मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण यात घालायचं तेल. तर साधारण 1 चमचाभर मी तेल घातलं आहे, कच्चं तेल आहे. तेल घालायचं 1 चमचाभर, थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद. आणि हे परत आपण काही सेकंदाकरता किंवा काही मिनिट एक मिनिटाकरता आपण हे फेटून घ्यायचं म्हणजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित छान लागेल. नंतर झाकून ठेवायचं 7 ते 10 मिनिटाकरता, त्यापेक्षा जास्त नाही. झाकण काढायचं आणि परत एकदा आपण हे फिरून घ्यायचं. तर आता आपण रवा घातलाय त्यामुळे आपलं हे बॅटर आहे थोडंसं घट्ट झालंय. तर आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी घालून हे छान 2 मिनिट आपण मस्त असं फेटून घ्यायचं. आणि काय होणार, आपलं हे जे बॅटर आहे हे मस्त असं हलकं होईल. त्यामुळे छान असं फेटून घ्यायचं मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट. आणि नंतर आपण त्यात घालायचं इनो. तर अर्धा चमचा मी इनो घातलेला आहे. परत आपण काही सेकंदाकरता मिक्स करून घेऊया म्हणजे इनो बॅटरमध्ये सगळीकडे छान असं व्यवस्थित पसरेल. तर प्लेटला मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं, त्यात हे आपलं पूर्ण बॅटर ओतायचं आणि हे झटपट करायचं. थोडंसं टॅप करायचं. पाणीसुद्धा मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. त्यात आपला हा ट्रे ठेवायचा, यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिटं आपण हे मस्त असं स्टीम करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. 10 ते 12 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही. आणि 10 ते 12 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं छान असं फुललेलं आहे. याला मी थंड केलं आहे थोडं, 5 मिनिट आपण थंड करून घ्यायचं आणि मस्त असं गार झालेलं आहे. कडेने आपण त्याला आधी काढून घेऊया थोडं आणि नंतर त्याला आपण प्लेटमधून काढून घेऊया. आणि सहज निघतं. प्लेटला आपण छान तेल लावलं होतं त्यामुळे सहज निघतं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि किती झटपट झालेलं आहे. खूप काही आपल्याला करायची गरज नाही आहे. रवा आणि बेसन, दही मिक्स केलं आणि छान असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. त्यात हे कट करून घ्यायचं. तुम्हाला हवं तसं कट करा. ज्या आकारात तुम्हाला कट करायचं त्या आकारात तुम्ही कट करू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही असाही खाल्ला तरीही छान लागेल, पण आपण याला थोडासा पण तडका देऊया. आणि सकाळी आपल्याला घाई असते नाश्त्याची, डब्याची, नाश्ता पण करायचा असतो, डब्बा पण करायचा असतो. तर अशा वेळेला असा झटपट तुम्ही नाश्ता किंवा डब्बा बनवू शकता. पॅनमध्ये घातलं मी थोडंसं तेल, त्यात घालायची हिंग. तेल छान गरम होऊ द्यायचं, मग हिंग घालायची. थोडंसं त्यात घातलं मी राई छान तळतळली की थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरच्या मी मधून कापून घेतल्या, तुम्ही छोटे तुकडे केले तरीही चालेल. आणि हे काही सेकंदाकरता आपण परतून घेऊया. नंतर मी त्यात घातली चिली फ्लेक्स. थोडीशी चिली फ्लेक्स घालायची, खूप नाही. आणि नंतर मी त्यात घातले तीळ. तर पांढरी तीळ घातलेली आहे. आणि आता हा तडका, ही फोडणी आपण मस्त असं परतून घेऊया काही सेकंदाकरता. थोडीशी हळद पण घातलेली आहे रंग येण्याकरता. आणि आता ही फोडणी आपण काही सेकंदाकरता छान अशी परतून घेऊया. आणि नंतर आपण त्यात आपला जो आपण नाश्ता बनवला होता रवा बेसनचा, तो आपण त्यात घालायचा आणि पूर्ण घालायचा. आणि आता गॅस मिडियम ठेवायची. आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं. छान असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे आपण जी फोडणी केली आहे, जो तडका केला आहे, तो छान सगळीकडे व्यवस्थित लागेल. आणि गॅस कमी ठेवायचा, कमी गॅसवर करायचं. नाही तडका दिला असंही खाल्लं तरी खूप छान लागतं. शेवटी थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर. आणि परत काही सेकंदाकरता आपण हे मिक्स करून घ्यायचं.
अगदी झटपट 15 मिनिटात नाश्ता बनतो, टिफिन बनतो आणि हे सर्व साहित्य आपल्या घरातच असतात. वेगळं असं आपल्याला काही आणायची गरज पडली नाही, की खूप तासनतास भिजवून ठेवायची गरज पडली नाही. कधी पाहुणे आले वेळेवर तरीसुद्धा तुम्ही असा हा नाश्ता बनवू शकता. तर तुम्ही हे नाश्त्याला बनवा किंवा मग मुलांच्या टिफिन करता बनवा. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि झटपट होणार आहे. फारसा वेळ लागत नाही. तर इथे आपला नाश्ता पण तयार आहे आणि मुलांचा टिफिन पण तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.